तौरल इंडिया आणि त्याचे प्रमुख भरत गीते ही एक यशोगाथा आहे, ज्याला आपण सक्सेस स्टोरी म्हणतो तशी आहे. आणि माझ्या बाबतीत ह्याचं पहिली सुरुवात जी झाली ती थेट जर्मनीत. मी जेव्हा महाराष्ट्राचा उद्योगमंत्री होतो तेव्हा आमचा अधिकृत दौरा होता आणि तेव्हाचे आणि आताचे पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही तिथे जर्मनीत दौऱ्यावर गेलो होतो. फार मोठं औद्योगिक प्रदर्शन होतं आणि तिथे हे भरत गीते भेटले. आणि योगायोग म्हणा किंवा काय मला त्यावेळेला सुचलं ते तेव्हा जर्मनीत काम करत होते भरत गीते. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे जर्मनीत करताय ते भारतात येऊन करा, महाराष्ट्रात या, आम्ही तुमच्यासाठी काय पाहिजे ते करू. आता हे नेहमी बोलायचं असतं, तसं मी बोललो, पण मनापासून बोललो. आणि गंमत अशी की खरोखरच भरत गीते यांनी भारतात यायचं ठरवलं आणि पुण्याजवळ आपला उद्योग उभारला. त्यांच्या उभारणीच्या काळातसुद्धा संबंध येत होते आणि खूप आज मोठा आनंद होतो आहे की आता ती 1000 कोटीची कंपनी होऊ घातली आहे आणि लवकरच आपल्याला ते पाहायला मिळेल. आणि हे असं एवढं यश किंवा एवढी झेप क्वचितच बघायला मिळते. आणि ती एका मराठी तरुणाकडून ही झेप घेतलेली बघितल्यानंतर खरोखर एक आनंदही होतो आणि सर्वांसाठी ही स्फूर्ती देणारं काम आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या तरुणांनी जे उद्योजक आहेत हे उद्योगामध्ये येऊ पाहत आहेत, ह्या सर्वांनी भरत गीते हे आपलं रोल मॉडेल ठेवावं आणि त्यांच्याकडे बघून आपली वाटचाल केली तर मला खात्री आहे असे अनेक भरत गीते आपल्याकडे तयार होतील. अनेक कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारे उद्योजक महाराष्ट्राला मिळतील. नाही, आता बघा, शेवटी अडचणी आहेत, अडथळे आहेत. भरत गीतेसमोर काही कमी अडथळे होते का? परंतु जर्मनीसारखं एक इतकं प्रगत राष्ट्र सोडून ते महाराष्ट्रात आले, भारतात आले, की त्यांनी त्यावेळेला ते आव्हान स्वीकारलं. त्यांना माहीत नव्हतं का की अडचणी आहेत इथे अडचणी खूप होत्या, पण त्या घेऊन त्या अडचणींना मात करून ही व्यक्ती जर 1000 कोटींपर्यंत आपला उद्योग वाढवू शकते तर इतरांनी अडथळ्यांना कशाला घाबरायचं? जे अडथळ्यांनी घाबरतात ते पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांना पुढे जायचे, त्यांनी अडथळे पार करत 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 भरत गीतेंसारखं मोठं औद्योगिक साम्राज्य उभं राहावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.